सांगितलं का अमित शहा सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडूपुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलो आहे, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला, सट्टेबाज, बुकी, मला माहिती नाही, शेट्टी म्हणून कोणतरी आहे, सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश शेटिया. माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल? एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून 25-25, 30-30 लाख सट्ट्यात गेले. हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे, लक्षात घ्या. हा सट्टा अमरावतीतून चालतो. मित्र हो, ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. पब सुरू झाला अमरावतीत, जुगाड चालतं 3 कोटीचा. हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतोय. हे निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून. अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये, आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल, तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असाल, तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. ते काही आमच्यासाठी नाही, लोकहितासाठी आहे. आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये. मित्र, आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं, आपल्या रवी राणानं केलं. आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं, त्यांनी आमचं मैदान घेतलं. आणि तू आम्हाला नौटंकी म्हणतं. अरे आम्ही जर नौटंकी सुरू करून ना, तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला. मित्र, आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय, 800 रुपये कापसाचे भाव कमी झाले, 45 लाख टन तूर आणली, 2000 रुपये तुरीचे भाव कमी झाले. शिक्के मारताना विचार करा. कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या. मला बरं वाटलं रफिक सेठ इथं आले. रहमानबाई आहेच. मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते, 80,000 मतं घेतले होते आणि मी 5,000 मतानं पडलो होतो. आणि रफिक सेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे, एक विचारवंत आहे. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना अचलपुरात उभा केला. आपली रासपा आहे, आपली मनसे राज ठाकरेंची आहे. वेगवेगळे पक्ष सगळे सोबत येऊन आपली महायुती आहे. आणि त्या ठिकाणी राहुल गांधींची खिचडी आहे, 26 पक्षाची खिचडी आहे. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीतले लोक देखील नेता मानायला तयार नाही आहेत. परवा त्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहे, इमॅच्युअर आहे, हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी राहुल गांधींना नेता मानायला शरद पवारही तयार नाहीत आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत. आणि आता तर आमच्या संजय राऊतांनी घोषित करून टाकलं, म्हणाले देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा,
ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात का? होऊ शकतात का? बंधू भगिनींनो, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोणीतरी जाईल का? कोणीच जाणार नाही. आणि परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आणि शरद पवार साहेब म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो. अरे पवार साहेब, तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय